गोंदियामधील श्री अपना गणेशोत्सव मंडळानं साकारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती। राम मंदिराच्या कलाकृतीचं काम शेवटच्या टप्प्यात। नागपुरातील वाघोली गावात महिला बचत गटानं सुपीक माती शेणाचा वापर करून बनवल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती। यंदा या महिलांना तब्बल 2,500 गणपती मूर्तींची ऑर्डर। वाशिमच्या बाजारपेठा गणपती उत्सवानिमित्त सजल्या। गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी। अकोल्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी। शहरातील मूर्ती विक्रीच्या बाजारपेठा सुंदर आणि मनमोहक मूर्तींनी सजल्या। रस्त्याचं बांधकाम रखडल्यानं भाजप आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचं गोंदियाच्या पुरगाव येथील मुख्य चौकात ठिय्या आंदोलन। अधिकारी ऐकत नसल्याचा आमदारांचा आरोप। नागपूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयात विकास कामांसंदर्भात आढावा बैठक। बैठकीला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती। गडचिरोलीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। रियाज शेख यांच्याबरोबरच अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश। ओडिशातून नाशिककडे गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांकडून अटक। एक फरार आणि त्याच्या अटकेसाठी भंडारा पोलिसांचं एक पथक नाशिककडे रवाना। अकोल्यातील टाकळी खुर्द गावच्या महिला सरपंच प्रज्ञा दामोदर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक। अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। अकोल्यात 52 एकरात बांधण्यात आलेला शेततलाव ओव्हरफ्लो। शेतात पाणी शिरल्यानं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती। जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच। देखाव्याचं काम पूर्ण। पुण्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। पुण्यात दरवर्षी कसबा गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती लकी ड्रॉ काढून 250 भाविकांना देण्यात येते। लकी ठरलेल्या भाविकांना आज मूर्ती देण्यात आली। पुणेकरांचा यंदा पर्यावरणपूरक मखरांकडे कल। बोहराळीत एका दुकानात जुनं मखर द्या आणि नवीन मखर डिस्काउंटमध्ये घेऊन जा अशी ऑफर लावण्यात आली। सांगलीच्या कृष्णा नदीत मागील वर्षाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करायला गेलेल्या मंडळांचे 2 कार्यकर्ते गेले वाहून। शोधमोहीम सुरू। सांगलीच्या सरकारी घाटाजवळची घटना। जनसुराज्याचे आमदार विनय कोरे यांची ईडी मार्फत चौकशी करा। ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी। पुण्यात हिंदू महासंघातर्फे डीएसकेमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचा मेळावा। गुंतवणूकदार आक्रमक। न्याय मिळाला नाही तर पुण्यात मंत्र्यांचा आणि नेत्यांचा दौरा असेल त्यावेळी काळे झेंडे दाखवू, आनंद दवे यांचा दावा। मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटलांसमोरच गोंधळ। कोल्हापुरात राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषदेचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजन। परिषदेला करवीर संस्थानचे राजे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अनुसूचित जमातीच्या 32 कर्मचाऱ्यांचं पेन्शन आणि सेवानिवृत्ती लाभासाठी आंदोलन। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दारूभट्टीवर जेसीबी। मोशीत सुरू होती अवैध दारूभट्टी। 3,38,000चा मुद्देमाल जप्त। उजनीच्या 283 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता। सोलापूर जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना मिळणार। यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। मोदक खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी। विविध प्रकारचे मोदक खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड।
नाशिकच्या बुधा हलवाईनं गणेशोत्सवानिमित्त तयार केले 56 भोग थाळी, 14 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, बर्फी असे 56 प्रकारचे गोड पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार। नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या पूजेच्या साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी, फळ फूल आणि बाप्पाच्या प्रसादासाठी आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी। नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींच्या आगमनाला आणि मिरवणुकांना सुरुवात, पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझिम नृत्य करून बाप्पाचं आगमन। जळगावमध्ये ठिकठिकाणी महिलांनी सामूहिक पूजा करून साजरी केली हरतालिका, सामूहिक पूजेच्या माध्यमातून परंपरा जोपासण्याचा प्रयत्न। जळगावमध्ये हातपंप आणि वीज पंप दुरुस्ती संघटनेच्या वतीनं मंत्री गुलाबराव पाटील यांचा कृतज्ञता सोहळा, संघटनेच्या वतीनं गुलाबराव पाटलांचा भव्य सत्कार। अर्थ खात्यासारखं नालायक खातं पाहिलं नाही, जळगावमधील एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य। अर्थ विभागात जास्त घोळ आणि जास्त वेळ फाईलचा प्रवास झाला म्हणून ते वक्तव्य। अर्थ खात्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण। नाशिकमधला 0 पॉइंट धबधबा प्रवाहित, माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाच्या सांडव्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे 0 पॉइंट धबधबा प्रवाहित। नंदुरबारमध्ये एसटी बसेस भंगार अवस्थेत, गळक्या बसमधून पाण्यापासून बचावासाठी छत्रीचा वापर। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात तिसगाव भडके वस्तीजवळ 6 ते 7 चोरट्यांचा धुमाकूळ, कोंबड्या आणि बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न, घरातील व्यक्तीवर लोखंडी तीक्ष्ण हत्यारानं वार, व्यक्तीचा मृत्यू। नाशिकमधील मालेगावात चड्डी बनियन गँग सक्रिय, 6 दुकानं फोडून लाखोंचा ऐवज लंपास, चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण करता तरुणीला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनानं मदत देणं बंद केल्याचा आव्हाडांनी आरोप केला होता। आमदार प्रशांत बंब यांचा नाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल, म्हैसाळमधील कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यात आमदार बंब यांचा नाच। बीडमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पिकाचं नुकसान, हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून शेतकऱ्यांचं आंदोलन। परभणीत बैलपोळ्याच्या निमित्तानं शिवसेना महानगर प्रमुख नितेश देशमुख यांच्याकडून पशु प्रदर्शनात रेड्यांच्या टकरीचंही आयोजन, टकरींसाठी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचं समोर। लातूरच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी, 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं, रात्री 11च्या दरम्यानचा प्रकार, चोरीसाठी वापरलेला पिकअप व्हॅन देखील ताब्यात। बीडमध्ये मौलानाकडून 11 वर्षीय मुलीवर 3 महिन्यांपासून अत्याचार, नराधमावर पेठ, बीड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। यानंतर कोकण परिसरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। रायगडमध्ये गणेशोत्सवाची लगबग, पर्यावरणपूरक बांबूपासून बनवलेले मखर ठरतात आकर्षणाचा बिंदू, बांबूपासून बनवलेल्या मखरांना गणेश भक्तांकडून मोठी मागणी। सिंधुदुर्गात सध्या भक्तिमय वातावरण, कोकण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज, यंदा गणेश मूर्तींचे दर 10 ते 15% वाढले। सकाळपासून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, कोलाड इंदापूर मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी जैसे थेच असल्याचं चित्र। मुंबई गोवा महामार्गावर गणेश भक्तांमध्ये राडा, अतिघाईनं चुकीच्या दिशेनं जाण्याचा प्रवाशांचा प्रयत्न फसला, प्रवाशांकडून एकमेकांना चोप। गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 310 गाड्या धावणार, मध्य पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या। गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, गणपती स्पेशल गाड्या 4.5 तास उशिरानं। मुंबई गोवा हायवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, बसमधून उतरून काही मुंबईकरांची चक्क पायपीट, अनेक वाहनं अडकली, कोकणात जाणारे हायवेवर खोळंबून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।